सर्वात प्रथम एक गोष्ट मी क्लिअर करतो की भारतामध्ये काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्याच्यामध्ये आपली सिक्युरिटी थ्रेटन झालेली आहे. हा इतका महत्त्वाचा विषय आहे की तो सोडून या आरक्षणावर आत्ता बोलणं मला तर उचितच वाटत नाही आहे. कारण हे मिळालं आरक्षण तरी अजून 5-10 वर्षांनी मिळणार आहे, ते काही उद्या मिळणार नाही आहे, तर कुठली त्याची अर्जन्सी नाही आहे. परंतु तरीसुद्धा तुम्ही मला विचारताय म्हणून सांगतो की ज्यावेळी आरक्षणाचा विषय आला त्यावेळी आंबेडकरांनी असं सांगितलं की समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे 14व्या कलमाखाली, आणि आरक्षण जे आहे ती विशेष दिलेली सुविधा आहे. ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाला त्यांना वर आणण्याकरता ती दिलेली सुविधा आहे. तो मूलभूत अधिकार नाही, ते अपवाद आहे. आणि अपवाद हा मूलभूत अधिकारापेक्षा मोठा असू शकत नाही, आणि त्यामुळे 50%हून जास्त आरक्षण देता येणार नाही, हे आंबेडकरांनी सांगितलं. आता लक्षात घ्या की सद्यस्थिती अशी आहे की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सचं रिझर्वेशन झाल्यानंतर उरलेले जे काही 27% राहतात त्याच्यामध्ये OBC येतात. 50%च्या वर नेता येत नाही. त्यानंतर आपण 73-74वी घटना दुरुस्ती केली त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1/3 आरक्षण हे स्त्रियांकरताही ठेवण्यात आलं. ते आत्ता आपल्या सरकारने 106वी घटना दुरुस्ती करून आता संसदेमध्ये पण दिलं. आता ही पोझिशन आत्ता आहे. आता गेल्या ऑगस्टमध्ये म्हणजे 24 सालच्या सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला गेलेला असताना सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात सांगितलं की जर का आरक्षण ठेवता येत असेल तर आरक्षणची सबडिव्हिजन करता येईल, ती कॉन्स्टिट्यूशनल आहे. म्हणजे मागासवर्गामध्ये कोण कमी मागास आहे कोण जास्त मागास आहे त्याचं असं वाटणी करता येईल, त्यात काही चूक नाही. आणि जे जे आणखी खालच्या लेवलला आहेत त्यांना सुविधा वाढवायला पाहिजे, आणि जे क्रिमी लेअरची लोक आहेत त्यांना काढून टाकायला पाहिजे. इतकं स्वच्छ निर्णय त्यांनी दिलेला आहे. हा निर्णय ज्यावेळी झाला त्यावेळी त्याला विरोध व्हायला लागल्यावर मला अजून आठवत आहे की आपल्या पंतप्रधानांनी असं सांगितलं की हा कोर्टाचा निर्णय आहे, तो आमच्यावर बंधनकारक नाही आहे, आणि त्यामुळे आम्ही काही हे लगेच करणार नाही आहोत, तुम्ही घाबरायचं कारण नाही, असं पंतप्रधानांनी सांगितलं. आता आनंद मला एवढाच आहे की गेले 2 वर्ष राहुल गांधी पण सांगतायत की अशा तऱ्हेचं रिझर्वेशन पाहिजे, आणि आता मोदी पण म्हणत असतील तर सर्वच राजकीय पक्षांचं जर त्याच्यावर एकमत झालं असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे, चांगलं झालं आहे हे. फक्त आता राहुल गांधी असं पण म्हणत आहेत की 50%ची हे वाढवा आणि 60%वर न्या. आता ते पुन्हा न्यायालयात जाणार, सुप्रीम कोर्टात अडकून पडणार. याच्या आधीचा जो निर्णय आहे तो 9 जजेसनी दिलेला निर्णय आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्याहून मोठं बेंच तयार करावं लागेल तर तो निर्णय बदलता येतो. तेव्हा मला असं दिसतं आहे की सब डिव्हिजन करता येतील, म्हणजे काय म्हणताय तुम्ही, जात न्याय करता येईल, दॅट इज पॉसिबल. 50% वाढवता येईल की नाही याबद्दल मला शंका आहे. तेव्हा आपण वाट बघू, कारण हे सगळं निश्चित कोर्टात जाणार आहे. मी तुम्हाला 1001% कुठलीही गोष्ट आपल्याकडची वादात आली की ती सुप्रीम कोर्टात जाते, आणि सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटेशन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तेव्हा ते जे सांगतील ते मान्य करावं लागेल. स्वातंत्र्याच्या पूर्वी अशी जनगणना झाली होती, त्याच्यानंतर अजून कधीच झालेली नाही. बिहारच्या इलेक्शनच्या या सगळ्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असं बोललं जात आहे. आणि 2026 मध्ये महाराष्ट्रातले देखील मतदारसंघ आणि सगळे रिस्ट्रक्चर्ड होणार आहे. त्याचा आणि याचा काही संबंध असू शकतो असं, कारण रिस्ट्रक्चर झाले तर त्याही मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी राजकारणावर बोलणार नाही अजिबात. कारण कुठलाही राजकीय पक्ष, शेवट मॉर्गन थोचं एक पुस्तक आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्सवर, त्यांनी असं म्हटलं आहे, ऑल पॉलिटिक्स वेदर इंटरनॅशनल पॉलिटिक्स और डोमेस्टिक पॉलिटिक्स इज रेस फॉर पॉवर. तेव्हा सत्तेत जाण्याकरता जे करावं लागतं ते सगळे पक्ष करत असतात. तेव्हा निवडणुकीच्या आधी एखादं लोकांना खुश करण्याकरता जर का काही केलं, समजा एखाद्या शेजारच्या देशावर हल्ला केला निवडणुकीच्या आधी, तर त्याचा परिणाम होतो आणि मतं जास्त मिळतात. तसं हे असू शकेल, पण मी तुम्हाला सांगितलं तसं मी त्याचं ॲनालिसिस नाही करणार. पण यापूर्वी जरी जे झालं होतं संविधानानुसार तर त्यामध्ये ते रिव्हील केलं गेलं नाही, त्याच्यात खूप त्रुटी होत्या. म्हणजे भारतीय शासनाने ते जाहीर केलं नाही. यानंतर तरी असं होऊ शकेल का? तुम्ही म्हटलं 10 वर्ष तरी लागतील कमीत कमी या सगळ्या गोष्टीला, मग त्याचा फायदा लगेच लागू होणार नाही असं दिसतंय का तुम्हाला? आता बघा, प्रत्येकच निर्णय मी गेले काही दिवस बघतोय. आता मी जे बोललो ते 5 वर्षांनी काही ठिकाणी सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. उदाहरणार्थ गव्हर्नर चुकतात हे मी 5 वर्ष सांगतोय, ते आत्ताच्या सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. पण त्याला मी सांगतो त्याला सुप्रीम कोर्टाने निर्णयाला 5 वर्ष पुढे लागतात. म्हणून मी आत्ता तुम्हाला सांगतोय की आता 1/3 रिझर्वेशन जे स्त्रियांना दिलं आहे
ते आधी जनगणना व्हायला पाहिजे, मग डिलिमिटेशन व्हायला पाहिजे. या सगळ्याला 10 वर्ष लागणार. म्हणजे ते 2034च्या निवडणुकांमध्ये मिळणार. 24च्या का नाही दिलं, माझा सोपा प्रश्न आहे. घटनेप्रमाणे देता आलं असतं. आत्ता 24लाच देता आलं असतं ना 1/3 रिझर्वेशन. ते नाही दिलं, 10 वर्षांनी दिलं. तसंच हे जे आहे आत्ताचं, हे सुद्धा आत्ता जनगणना होणार, त्याच्यानंतर कोर्टात जाणार, कोर्टात अडकणार का, आणि 10 वर्षांनी होईल. म्हणजे तोपर्यंत माननीय पंतप्रधान पण 85 वर्षाचे होतील आणि मी पण 85 वर्षाचा होईन. त्यामुळे त्यावेळी काय होईल त्याचं मी आत्ता नाही सांगू शकत, पण वेळ लागणाऱ्याला हे 100% आहे. याच्यामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढेल, कारण ज्यांची जास्त संख्या आहे, उदाहरणार्थ भारतात ओबीसींची खूप संख्या आहे, त्यांची जात न्याय जर गणना केली तर परत आरक्षणाची मर्यादा वाढेल आणि परत तो कायदेशीर प्रसंग, घटनेचा प्रसंग निर्माण होईल. मग तो क्लिष्ट वाटतंय का हे सगळं झाल्यानंतर? काय असतं, लोकशाही जी आहे ती समानतेच्या तत्वावर आधारलेली असते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की केशवानंद खटला जो झाला त्याच्यामध्ये स्वच्छ निर्णय दिला आहे की घटनेचं बेसिक स्ट्रक्चर जे असतं ते घटना दुरुस्ती करून सुद्धा बदलता येणार नाही. त्यामुळे समानतेचा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकार, तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आणि त्यामुळे 50%हून जास्त रिझर्वेशन वाढवणं हे सध्या तरी मला कठीण दिसतं आहे. जसं माझे काही मित्र, माझे सर्व पक्षांमध्ये मित्र आहेत की आता हिंदू राज्य करायचं का, तर आपला सेक्युलरिझम हा पुन्हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग धरलेला आहे. तेव्हा धर्माधिष्ठित राज्य जर का करायची, कोणी घटना दुरुस्ती जरी केली तरी ती घटनाबाह्य ठरवण्यात येईल. जसं आत्तापर्यंत इंदिरा गांधींची 42व्या घटना दुरुस्तीचा काही भाग, राजीव गांधी यांचा 52व्या घटना दुरुस्तीतला काही भाग, किंवा आत्ता मोदींची 99वी घटना दुरुस्ती जी जजेसच्या नेमणुकीची झाली ती सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवलेली आहे. त्यामुळे शेवट सुप्रीम कोर्ट ठरवेल. आणि मी कायद्याचा प्राध्यापक असल्यामुळे सुप्रीम कोर्ट जे सांगेल ते आम्ही पुढे विद्यार्थ्यांना सांगणार. म्हणजे सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे ते जर का म्हणाले की नाही 60% करायचं, तर आम्ही 60% असं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.